नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण बाजारातील बैल असतील, खोंड असतील, त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी आज थोडा बाजार कमी भरलेला आहे आणि उन्हाळ्या दिवसामुळे बाजार कमी भरायला लागलेला आहे. तर जास्तीचा वेळ न घालवता सुरुवात करायला, चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच घर बसल्या संपूर्ण सांगोल्याचा बाजार तुम्हाला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की खोंड दाखवा, तर आज आपण खोंड देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि गेल्या वेळेसारखं त्यावेळी देखील सातारा आणि सोलापूर या भागातील जास्त कमेंट आले त्या मित्रांनो. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? संगेवाडी. संगेवाडी. संगेवाडी तालुका सांगोलाच का? हा. बरं, कसा आहे दाताला खोंडी? दुसरा आहे. दोन दाता झोपलेला आहे का ह्याला? नाही नाही अजून झोपलेला नाही. नाही नाही बरं, वळूकडला आहे का कसं? इंजेक्शनच आहे. इंजेक्शन वरनं झालंय काय? हा. तर बघून घ्या मित्रांनो, घरच्या काय जागा? हा, घरच्या बरं, किती सांगताय किंमत? किंमत 45,000 सांग. 45,000. तर इंजेक्शन बोललेला आहे. देख ना मित्रांनो खोंड. मामा काय कमी जास्त होईल काय आता? होईल 40 पर्यंत देऊ घे. 40 पर्यंत मिळेल. बरं, शेतकरी आहे ना तुम्ही? हा, शेतकरी. तर बघून घ्या मित्रांनो खोंड कसा आहे. हाय बरं आहे. तर काय 35 पर्यंत सुटेल का? काय 1-2 इकडं तिकडं 40 पर्यंत तर सुटेल नक्की. बरं, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 9890 9890 77 96 33. ठीक आहे, धन्यवाद. नमस्ते. राम. गाव कुठला आहे? माळशिरस. बरं, किती महिन्याचा आहे खोंड? हा, मारते काय? नाही. बर, आदत आहे ना अजून? बरं, काय सांगितली किंमत? 25,000. बरं, बघून घ्या मित्रांनो, 25,000 मालकानं किंमत सांगितलेली आहे. खोंड कसा आहे बघून घ्या. कोसो खोंड आहे. गिरायक आलेला आहे. बाबा कितीपर्यंत सुटेल काय? हो, कितीपर्यंत सुटेल काय ही खोंड? आता काय गिरायकाच्या भाव लिहून आहे. कितीपर्यंत मागितले सकाळपासून? किती 15-16 15-16 पर्यंत मागणी झाली आहे. किती आलं तर ते? याच्यावर ना आलं तर देत नाही. 20,000 आलं तर द्यायचं. त्याला काय म्हणजे असं छकडीला झोपले बिपले? हा? छकड्याला झोपले नाही ना. नाही काय? बरं, ठीक आहे. मोबाईल नंबर? नाही. भया राम राम. राम राम. गाव कुठला आहे? पंढरपूर. पंढरपूर आहे. हा. किती महिन्यात वासरू आहे? हे 6 महिन्याचा आहे. 6 महिन्याचा आहे. हा कसं काजळी केला आहे काय? हा, काजळी मध्ये थोडा आहे. बरं, वळू कडला आहे कसं? वळू कडलाय. कुठल्या वळूचा आहे काय सांगता येईल? इकडल्या खपले. थोडी कांबळ जादा आहे काय त्याला? हा, थोडे आहे. बर, किती सांगता किंमत? त्याचं 30,000 रुपये समजा. 30,000. 6 महिन्याचं किती पर्यंत सुटेल काय भैया? त्याच 25 पर्यंत. एक 18-20 पर्यंत सुटेल का? नाही, 20 पर्यंत आहे शेवट. 20 पर्यंत द्यायचं शेवट. तर मित्रांनो, बघून घ्या. काजळी केलार आहे. कुणाला जर पाहिजे असेल तर बाहेरचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे, संपर्क साधून घेऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर द्या. 9309 22 30 47. ठीक आहे, धन्यवाद भैया. धन्यवाद. बोला, बाजारातील हा बैल बाजार आहे. बघून घ्या कशा पद्धतीनं भरलेला आहे. आणि काय आणलंय बा दादा? बैल आणलाय कसा आहे दाताला? दाताला जुळला. कशाला चालू शेती कामाला सगळीकडे चाललेलं आहे. जोड कुठं आहे बाई याची? जोड आणले नाही, एकच आणलाय. सिंगल आणलाय काय? होय. मारतोय काय? नाही नाही, मारत नाही. तर पुढं व्हा घ्या आम्हाला मार. गरीब आहे. तर मित्रांनो, बघून घ्या. तुम्ही आणलेला आहे का? होय होय. कशा कशात चालवलेला आहे? सगळ्यात उसाला ही सगळ्या कामाला. उसाला शेती कामात सगळीकडे. होय, फुल गॅरंटी. बरं, कुठल्या खांद्याला चालतोय तसं काय? दोन्ही खांद्याला. दोन्ही खांद्याला एवढून शांत स्वभाव दोन्ही आहे. खांद्याला शांत. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो, शांत स्वभावाचा बैल आहे, मोठ्या मापाचा आहे आणि शेतकऱ्याजवळचा आहे. हा, शेतकऱ्या. कोणाला पाहिजे असेल तर भैयाचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे, संपर्क साधून घेऊ शकताय. भैया कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 89 75 30 86 37. काय सांगितलं किंमत? किंमत 60,000. 60,000. कितीपर्यंत मागितलाय काय? बैल मागितलाय 45ला. 45 मागितलं. बरं, किती आलं तर देणार मग? बैल दे 50च्या आसपास. 50ला. बरं, तर मोठ्या मापाचा मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे भैयांचा, संपर्क साधून घेऊ शकताय. धन्यवाद भैया. ओके, धन्यवाद. बाजारातील ते बैलांचं बाजार आहे, खोंडाचं ठिकाण आहे मित्रांनो.
तर कोणाला बैल लागली तर सांगोला बाजारात नक्की विजिट करा आणि जाणकार माणूस सोबत घेऊन त्या ठिकाणी बैल असतील कोंड असतील खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. तर चला तर आपण व्हिडिओला पुढल्या सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो टॉप क्वालिटीचे काजळी खिलार खोंड आहे. मामा हे वळूकडनं झालेलं आहे का कसं? वळकुंड झालेला आहे पण आता हे कसं आहे त्याचं वळू आपला गावात साधा आणल्यावर ते कुठनं आणलेला होता काय माहिती आपलं बर कामाला म्हणून बर बर त्याकडनं झालेलं आहे काय घरचं हा. घरचं आहे का तुमचं? घरच्या घरी. दात लावलाय काय? हा? आदत आहे आदत आहे आदत आहे आता शिकवलंय याला काय? हा? शिकवलंय का? नाही अजून आता बच्चा आणला इकायला जण मारतोय काय? पोरांनी झोपलो होतं चकडे पिकलेलं म्हणजे आपल्या ह्याचा साधा बरं, आपलं किती सांगितली किंमत? 70. 70 सांगताय काय? येते ना तेवढे पैसे? काय सांगायचं नसतं तेवढं पण नाही काही ना थोडं कमी येते पण मग काय अपेक्षा आहे तुमची? किती आलं तर देणार आहे? अपेक्षा 40 पतोर हा 40 45 42 40 35 पर्यंत सुटेल का मामा? 35 36 35 36 नाही एवढं व्हायचं नाही त्याला जरा खाली ती आपली- ही जी असतं हो. हा? त्याला खाली मान खाली जरा थोडी ते असते ह्या जातील असतेच असते ते का? हा ते पंढरपुरी झाली ना काजळी बरं काजळी खिलार. काजळी जिल्हा आहे पंढरपुरी बरं ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 96 57 हां 69 हां 14 60. हां ठीक आहे. तर मित्रांनो शेतकऱ्याजवळ देखणं खोंड आहे जर कुणाला पाहिजे असेल मामाने नंबर दिलेला आहे संपर्क साधून हे खोंड घेऊ शकताय. मामा कुठल्या गावचं म्हणला? नियमतवाडी तालुका पंढरपूर. ठीक आहे धन्यवाद मामा. हा मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? गाव हिंगणगाव. हिंगणगाव. कसा आहे जो दाताला बैल? दाताला 64. 4 दात आहे. कशाला चालवला ह्याला? हा कशाला चालवलाय? हे आवत मारत शर्यती करते शर्यती बी करते. शर्यती पण करते. कुठल्या मैदानावर नेमता येईल? हे पुशेगावचं मैदान, हां किनीचं मैदान, कोरेगाव मैदान बर त्या ठिकाणी चाललेलं आहे. बर कुठल्या खांद्याला पळतोय? हा दुई खांदी. दुई खांदी पळतोय. कुठं हा. गटपास वगैरे काय? हा कुठं गटपास ही काय आहे का? गटपास झालेला आहे झालेला आहे. कुठल्या मैदानावर जा? पुशेगावात. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो कोसा बैल आहे. दाताला कसं म्हणलाय? 64. 4 दात आहे. शेतकरी आहे का तुमचाही व्यापार आहे असा? नाही घरचा आहे. घरचाच आहे हा. काय? काय सांगितली किंमत? त्याची 90,000 सांगितली किंमत. तुम्ही शेतकरी आहे व्यापार आहे? शेतकरी आहे. हा तर मित्रांनो बघून घ्या. जरा मारताय काय? हा मारताय काय? मारतय. बर कसं म्हणजे असं पळायलाही चांगलं आहे. पळायला पण चांगलं नावताला पण चांगलं आहे. अवतारा पण चांगलं. हा काय सांगितली किंमत? 90,000 सांगितली किंमत. 90,000. हा कितीपर्यंत मागणी झाली आहे काय? मागणी झाली 50 पासून पुढे चालल्या मागणी पण आम्ही काही सोडणार नाही. 90च्या कितीपर्यंत खाली. किती आलं तर देणार? ती तुम्हालाच मारायला लागली. हो मारत. हा ते मालक बिल काही बघत नाही. बघत नाही हा. त्या पुढे भेदभाव नाही काय? भेदभाव काय नाही. द्यायची किंमत काय होईल मालक? द्यायची किंमत काय होईल? 85,000. 85 ला आलं तर द्यायचं. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. मोबाईल नंबर द्या की. हा 72 188 277. ठीक आहे धन्यवाद दादा. तर शनो कोणाला पाहिजे असेल तर रेसिंगला चाललेला बैल आहे एखादी पळल्याला तर संपर्क साधून घेऊ शकताय. धन्यवाद दादा. बघून घ्या सांगोला बाजारातील कृषी कट्टा. तर मित्रांनो सांगोला बाजारातील हे मालक तुमच्याकडला आहे बैल? शेतकरी व्यापार आहे तुम्ही? किती एकच आणले? एकच आणले. दाताला कसं आहे बैल? आता संपलाय. संपलाय. कशा चालू आहे? उसा चाललाय. याच्यात खूप बळीला कुळवाला. उसात रेजेला ह्याला त्याला सगळ्या शेती काम. बरं सिंगल आणलाय काय? हा किती चांगली किंमत? 90,000. 90,000. चांगलं चालतंय ना? होय कात्रीन देणार का मामा? पात्रीन देणार. हा कात्रीन मिळेल. होय दाताला संपलेला आहे शेती कामाला सगळीकडे चालवलेला आहे. चालेल. गाव कुठलं आहे तुमचं? चालेल. सावू बामणी. हा तर शेतकरी मित्रांनो दडाला चांगला आहे मोठ्या मापाचा बैल आहे शेतकऱ्याजवळ आहे. कोणाला जर पाहिजे असेल तर मामा त्या ठिकाणी खात्रीनं झुपून हाणून मिळेल ना? झुपून देणार की? बरं तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बी आपण देणार आहे. मोबाईल नंबर द्या तुमचा. 7972 हां 91
52 ठीक आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर चेहरा वगैरे पहिला बघून घ्या. शांत स्वभाव आहे. मारत नाही ना? मारत नाही. 90 द्यायची किंमत काय होईल? 75 एक 50-55 पर्यंत सुट आहे ना? मग मोठ्या मापाचा आहे. ठीक आहे. तर मोठ्या मापाचा आहे म्हणते तर 75 आलं द्यायचं आहे. धन्यवाद मामा. तरी मित्रांनो बघून घ्या बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे. आपण बघून बाजारातील संपूर्ण बैल असतील, खोंडा असतील, मोठ्या मापाई बैल, आदत वासरं अशी संपूर्ण बाजार कव्हर करतोय. लाईव्ह व्हिडिओ बघून घ्या. घर बसल्या संपूर्ण बाजाराचा अहवाल आपल्याला चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. तर आपण पुढील व्हिडिओ कव्हर करू. गाव कुठला आहे? सोमेश्वरून आलोत नगरी कुठं आलं? बीड मधून. बीडून आलाय का? हा. एवढ्या लांबून इथं? बैल काय? सांगोल्याला बीड म्हणून इथं आलाय? हा. बरं कोण कोण आलाय बाहेर? वडील मी. हां कधी आला होता? रात्री किती वाजता? 5-5:30. काल संध्याकाळी 5:30ला निघाला. हा. काय पाठ? संध्याकाळी काल. काल संध्याकाळी निघालेला आहे. 2 आणले त्या बैल. हा 2. कसे येत आता? साधा किती पलंड वार काय चाप दिलाय 6 महिने झालं. हां हे सायदा टेम्परीला जुळलाय जोडा संपलेला आहे. काय सांगितली किंमत दादा? 1.5 लाख. 1.5 लाख सांगताय. शेती कामाला सगळी चालली द्या. समजीगड कशा कशात चाललीत बाया? शेती कामात समजीगड चालले. म्हणजे असं उसात ही तुमच्याकडे चालली ती? उसाला वगैरे चालली ती? उत्साहून झाली जात उसावरून आणली ते. कुठल्या कारखान्यावर होता बाया? सोमेश्वर. सोमेश्वरला होता होय. काल 3 टनाची खेप आणली खाली केली इकडे आणले. कारखाना बंद नाही झाला ते अजून? नाही झालं. कधी होणार आहे काय? आता 2 खेपा यायच्या अजून. अजून 2 खेपा आहे. म्हणजे पहिली इकडे खेपा कुठून आणतात? आता मग गावाकडे जाणार. म्हणजे ती कॅन्सलच काय? हा. बरं तर शेतकरी मित्रांनो सोमेश्वर कारखान्याला चाललेली मोठ्या मापाई बैल आहे ती. 3 टन गाडी ओढली बायाचं म्हणणं आहे. कोणाला जरी बैल पाहिजे असतील तर या बायाचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे. बाया कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा. 96-91-81-0-267. द्यायची किंमत काय होईल? द्यायची 41. 140 पर्यंत होईल. 1.25 लाखापर्यंत सुटेल जोड बाया? हा. सुटेल हा. लाखापर्यंत हे असं नाही. नाही 1.25 लाखापर्यंत. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो जोड बघून घ्या. शेती कामाला सगळीकडे चालली ती. उसाला वगैरे हाणलेली बैल आहे ती. मोठ्या मापाई ती. कोणाला पाहिजे असेल तर ₹1,00,000 1.25 आलं तर मिळून जातील असं यांचं म्हणणं आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे मालकाने. कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून बैल घेऊ शकताय. धडाला वगैरे कसा आहे बघून घ्या बैल. धन्यवाद भाया. धन्यवाद. भाई आपलं नाव सांगा की. दादा विष्णू सुळे. हां मोबाईल नंबर दिलेला आहे. हा. ठीक आहे धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या सांगोला बाजारातील व्यापाऱ्यांची बैल आहेत या परिसरामध्ये. आणि काय झालेलं आहे की कारखाने बंद झाल्यामुळे मोठ्या मापाची शेती कामाची जी मोठ्या मापाची बैल आहे ती बैल विक्रीसाठी बाजारामध्ये आलेले. तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की बाजारामध्ये व्हिजिट करा आणि सांगोला बाजारात बैल घ्या. मित्रांनो बैल घेत असताना त्या ठिकाणी जाणकार माणूस सोबत घेऊन बैल घ्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. बाजारामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी हर एक नमुन्याची बैल असतील, खोंड वासरं येत असतात. तर माहितीचा माणूस घेऊन बैल घ्या. आज थोडा बाजार कमी भरलेला आहे प्रत्येक बाजारापेक्षा. तर ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसा तर बाजार कव्हर करणं शक्य नाही कारण भरपूर मोठा बाजार आहे. तरी पण जेवढं शक्य तेवढा बाजार कव्हर केला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथं थांबू मित्रांनो. धन्यवाद.